नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी विठ्ठल चांबारगे, माधोबा युवा शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये सर्व आंबा उत्पादक शेतकरी मित्रांचं स्वागत. मित्रांनो, आज आहे 26 मार्च 2026. आपण जर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये प्रत्येक आंबा बागायतदार यावर्षी परेशान आहे. त्यांच्याकडे सेटिंग नाही आहे, मोहर गळलेला आहे. तो म्हणजे सेट झाला तर आता भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये गळ वाढलेले आहे. परंतु आज आपण अशा एका शेतकऱ्याकडे आलेलो आहोत. तुळजापूर तालुक्यामध्ये सरांची बाग आहे, ते स्वतः इंट्रोडक्शन करून देतीलच. परंतु जर आज आपण बागेमध्ये फिरलं तर आपल्याला थक्क व्हावं एवढ्या म्हणजे फळ झाडाला लगडलेलं आहे. आणि अतिशय क्वालिटीचे म्हणजे ॲव्हरेज 350 ते 400 ग्रॅमचा आंबा प्रत्येक झाडावरती 75 ते 80% आहे. तर आपण त्या शेतकऱ्याकडूनच माहिती करून घेऊयात. तर आपण या ठिकाणी मी सरांना विनंती करतो की आपला परिचय आपण द्यायचा आहे. मी धनंजय कदम पाटील, तुळजापूर. आता तुळजापूरवरून येऊन या ठिकाणी बाग करायची कमीत कमी तुळजापूरपासून हे अंतर 10 किलोमीटरचं आहे. पण येऊन दररोज चक्कर मारावी लागते. आता ही 400 झाडं माझ्या 5 एकरमध्ये आहेत. बरं. पण 400 झाडं म्हणल्यानंतर आपण जोपर्यंत त्या झाडाची इंटरॅक्ट व्यवस्थित होत नाहीत किंवा झाडं ही आपली लेकरं असे समजून तुम्ही जोपर्यंत करत नाही, बरोबर, तोपर्यंत तुमच्या बागेमध्ये उत्पन्न तुम्हाला जास्त दिसणार नाही. तुम्ही प्रत्येक झाडाला बोललं पाहिजे, स्वतः मालकांनी फिरलं पाहिजे त्या झाडांबरोबर, तर ते उत्पन्नाचं तुम्हाला ते झाड जेवढं पाहिजे तेवढं उत्पन्न देते. बरोबर. आणि जसं आता सरांनी सांगितल्याप्रमाणे बरंचसं मार्गदर्शन मला सरांनी केलेलं आहे. प्रत्येक गोष्टीला मी सरांना विचारत होतो की सर हे झालं आहे, सर ते झालं आहे. नाही, आता विचारणं वेगळं आहे, पण तुम्ही म्हणल्यासारखं स्वतः केलं पाहिजे. बऱ्याच स्वतः केलं पाहिजे. आंबा बाग सोपी आहे आणि आपण कधीतरी 8 दिवसाला 10 दिवसाला महिन्याला जाऊन आंब्याकडे बघूत म्हणलं तरी ते होणार नाही. या ठिकाणी 400 बाग आहेत. सरासरी 25 ते 30 टन माल, 30 टनापर्यंत यावर्षी जाईल माल या ठिकाणी यावर्षी होईल. आणि जवळपास आपला सौदाही झालेला आहे, केलेला आहे. तर एक चांगला पैसा सरांकडे होणार आहे. तर वर्षभराचं आपलं नियोजन काय असतं? हा, आता वर्षभराचं नियोजन म्हणजे पाण्याचं प्रमाण ह्या दिवसामध्ये वाढवलेलं आहे. बरोबर. जेणेकरून झाडंही पूर्ण सेटिंग झालेली आहे, झाडं पूर्ण हिरवेगार दिसणार आहेत. आणि नवीन जरी काही पालवी फुटलेली असली बरोबर तर ते जूनपर्यंत ती पालवी पक्व होणार आहे. तुम्ही जर पाहिलं मित्रांनो, आज प्रत्येकाच्या बागेमध्ये बघितलं तर 80-90% बागा ह्या आज जूनमध्ये जसं पालवी येते का नाही तशी पालवी आलेली आहे प्रत्येक बागेमध्ये. परंतु सरांच्या इथे एवढं फळ आहे की ते सगळी जी एनर्जी आहे ते फळाकडे आहे. एक सुद्धा पालवी आपल्याला सरांच्या बागेमध्ये या ठिकाणी कदम साहेबाच्या बागेमध्ये दिसत नाही. मार्गदर्शन माझं म्हणावं तर शेतकरी म्हणून आपण एकमेकाबरोबर 4 गोष्टी चांगल्याच सांगितलेल्या आहेत. परंतु शेवटी मेहनत आणि फळ जे आहे ते धनंजय कदम साहेबांचं आहे. आपली बाग कुण्या ठिकाणी येते साहेब? हे खंडाळा म्हणून गाव आहे इथं तुळजापूरपासून 10 किलोमीटरवरती. तुळजापूर हायवेवरती लातूरकडे जात असताना तुळजापूर हायवेवरती बाग आहे. निश्चितच शेतकऱ्यांनी या ठिकाणी यायचं. आता व्यापाऱ्यांनी येऊन तर काही फायदा नाही आहे, तो व्यवहार झालेला आहे. शेतकऱ्यांनी 5 तारखेच्या अगोदर साहेबांच्या बागेत होणार आहे. त्याच्या अगोदर मी नंबर देतो साहेबांचा, तुम्ही फोन करून एकदा सहज या बागेमध्ये येऊन व्हिजिट करा. तुम्हाला कळेल की आंबा उत्पादन कशा पद्धतीने केलं पाहिजे या ठिकाणी. आणि दरवर्षी शाश्वत उत्पादन आहे, दरवर्षी शाश्वत उत्पादन आहे. आणि लिटरली आता तुम्हाला व्हिडिओमधून दिसणार नाही मित्रांनो, परंतु ॲव्हरेज 350 ग्रॅमच्या पुढे साईज आहे. आता आम्ही सुद्धा जवळपास 5-5 वर्ष झालं, 6 वर्ष झालं उत्पादन काढतो. फळाकडे बघितल्याबरोबर त्याचं वजन करतं. 350 ग्रॅमच्या पुढे हे प्रत्येक झाडावर 75% फळ आहे. तर या ठिकाणी आपण या मेहनतीसाठी एकदा धनंजय कदम साहेबांची या ठिकाणी आपण निश्चितच अभिनंदन केलं पाहिजे. आणि आमचे शेतकरी जर कोणी व्हिडिओ पाहून आले तर त्यांना आपण माहिती, त्यांना आम्ही 100% मार्गदर्शन करू. ती माहिती जी कुठल्या प्रकारची माहिती शेतीबद्दलची पाहिजे असेल तसं तर मला बरेचसे फोन येतात. बरोबर. बऱ्याचशा लोकांना मी माहिती देतोच तशा पद्धतीनं की बाबा काही अडचणी आल्या, ही करा ती करा, फवारणी वगैरे सांगतोच. बरोबर. आणि बरंचसं सरांनी सांगितल्याप्रमाणेच मी पुढे फॉरवर्ड करत असतो. आमचं म्हणजे आपण शेतकरी म्हणून एकामेकाला इंटरॅक्ट झालं. तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये किंवा अनेक ठिकाणी सर स्वयंघोषित तज्ज्ञ एवढे निघालेले आहेत. आंबा हा भल्या भल्याना चकवा देतो, ते कळत नाही. परंतु शेतकऱ्याच्या माथी औषधं मारायचे, एखाद्या कंपनीचं एजंट म्हणून काम करायचे आणि स्वतःचा फायदा घ्यायचे असे अनेक लोक आहेत. परंतु या ठिकाणी आपण फक्त एकमेकाच्या समोपचाराने दोघेही शेतकरी असल्यामुळे आपण सरांना सांगितलं त्या पद्धतीने त्यांनी केलेलं आहे. आणि आज सुंदर अशी बाग त्यांची झाली. चांगली जवळपास भरपूर भाव राहणार आहे. 30 टनाचा माल म्हणलं तरीही
4 एकरमध्ये 30 लाख रुपये 30 लाख रुपये आरामात होणार. तर 100% या ठिकाणी होणार आहे. परंतु ह्या पैशाकडे पाहून किंवा अवास्तव इथं उत्पन्न निघतं असं बघून जर तुम्ही आंबा शेती करणार असाल तर मित्रांनो तुम्ही बागेला भेट देऊ नका. बरं. कारण की युट्यूबवर आम्ही पाहतो साहेब 30 लाखाचं उत्पादन, 40 लाखाचं, 50 लाखाचं असं करतात शेतकरी, त्याला बळी पडतात. हा. असं न करता तुम्हाला म्हणजे लाख रुपये उत्पादन जरी तुमच्या एकरामधून निघालं तरी समाधानी जर असं राहायचं असेल तरच तुम्ही कोणत्याही शेतीकडे फळ उत्पादनाकडे वळायचं आहे. नसेल तर आपली नोकरी धंदा बिझनेस करत सगळ्यांनी बसावं एवढी मी सगळ्यांना विनंती करतो. माझी एक सर्व शेतकऱ्यांना एकच विनंती आहे, जरी तुम्ही बाग कुठल्या व्यापाऱ्याला दिली तो व्यापारी घेतो बाग, पण तुमच्या बागेला अवाढव्य त्यानं खतं टाकतो, त्याच्याकडचे आणून खतं टाकतो. त्याचा फक्त उद्देश असतो माझा ह्या वर्षीचा माल मला भरपूर मिळाला पाहिजे, पुढच्या वर्षी त्या शेतकऱ्याचं कसं का होईना. पण चुकूनसुद्धा त्या व्यापाऱ्याला तुमच्या बागेमध्ये कसल्याही प्रकारचा खत टाकू देऊ नका. तुम्ही स्वतः घेऊन टाका खत, पण त्याच्याकडनं कुठलाही खत जास्ती प्रमाणामध्ये टाकू नका. बऱ्याच अंशी लोक काय करतात, उगत्या बागा देतात जूनला, आणि मग त्याचे ड्रॉबॅक भविष्यामध्ये 5-10 वर्षानंतर तुम्हाला कळतं. त्याच्यासाठी तुम्ही स्वतः मेहनत करा, उत्पादन करा, आणि शेवटी ज्यावेळेस विक्री करायची असेल त्यावेळेस कोणतेही 1 नाही 10 व्यापारी येतात, तुम्हाला योग्य तो भाव जो देईल त्याला आपल्याला द्यायचा आहे. नसेल तर सगळ्यात महत्त्वाचं स्वतः विक्री केल्यानंतर तर मग सोन्याहून पिवळं. स्वतः विक्री करणं तर सोन्याहून पिवळं आहे, पण सगळ्याला जमत नाही सर. जमेल असं नाही. परंतु शहरामध्ये राहणाऱ्या किंवा मोठ्या ठिकाणी राहणाऱ्या लोकांनी निश्चितच स्वतः विक्रीचा सुद्धा एकदा अनुभव घेऊन बघा, म्हणजे तुम्हाला आंब्याच्या आर्थिक गणिताचा फायदा काय असतो हे कळून येईल. या ठिकाणी धनंजय साहेबांनी आपल्याला अतिशय सुंदर अशी माहिती दिलेली आहे. जर तुम्ही फळं पाहिलं मित्रांनो तर आज बऱ्याच बागेमध्ये फळ नाही, आणि यांची किती वर्षाची बाग आहे साहेब? आता हे 13 वर्षाची बाग आहे, आणि नाही म्हणलं तरी आता त्याचा माल किती निघेल हे एकदा हार्वेस्टिंग झाल्यावर सांगतो. परंतु भरपूर 30 टन यांच्या अंदाजाप्रमाणे प्रत्येक वर्षीपेक्षा कमी माल आहे. प्रत्येक वर्षी ॲव्हरेज 45 टनापर्यंत ते जातात. यावर्षी 15 टन त्यांनी कमी धरलेला आहे. 280 प्लस आहे. तर तो आपल्याला निश्चितच मिळणार आहे. आपण एकदा साहेबांचं या ठिकाणी आम्हाला माहिती दिल्याबद्दल माधव बागेच्या वतीने आपले आभारसुद्धा मानतो, आणि आमचे कोणी शेतकरी आले तर आपण त्यांना माहिती द्यावी याची विनंती करून मी थांबतो. जय महाराष्ट्र.